मंगेश स्ट्रायकेनला नॉन स्ट्राईकला नसेल तो आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी फलंदाज आपल्याला बघायला मिळतो मिस्टर योगेश भोये, पहिला गोलंदाज किशोर, 4 षटकाचा सामना आणि रोल चेंडू. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज झालेला पहिला गोलंदाज किशोर. लढत महत्वपूर्ण असेल आणि लढत महत्वपूर्ण असल्यानंतर बघतो की नक्कीच 0-2 नंबरची जर्सी प्रदान केला गोलंदाज. गोलंदाजी मार्क होते. पहिला चेंडू मंगेश करता. पहिला चेंडू खोलवर मारता चेंडू ऑन साइड मध्ये मोठा प्रकार खेळण्याची पूर्वतयारी करते गणेश मेजर. या ठिकाणी मात्र बघतो की नक्कीच चेंडू हातामधून निसरता झाला. त्या सुवर्ण संधीचा फायदा घेत एक धावेसाठी काय जबरदस्त नेत्रदीपक स्पर्धा मित्रांनो बघायला भेटते. कारण की नक्कीच आज राष्ट्रवादी चषकाचा हा 6वा दिवस आणि 6व्या दिवसामध्ये आपण सर्व क्रीडाक्षकांच्या सर्व मान्यवरांच्या शब्दसुमनाने सरचं स्वागत करूया. ऑल इज वेल. चांगली स्पर्धा आणि चांगल्या स्पर्धा महत्वपूर्ण मात्र आहे. आकांक्षा बघायला भेटते. वेल मांडवाला चढ माझ्या घामाचे गळे ऋणू जुनू गजाला पीठ जात्या ताटलं आणि त्यानंतर बघतो की नक्कीच श्रद्धेने मान मिळतोय, मानाने सन्मान मिळतोय. या सगळ्या गोष्टीचा मिलाप झाला तर मात्र नक्कीच एक महत्वपूर्ण मान सन्मान भेटतोय. इनसाइड आउट एरियामध्ये प्रमुख एरियामध्ये चेंडूला खेळून करतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असतील आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर ऑफ द मार्क केलं योगेश भोये या फलंदाजाने. 2 चेंडूवरती 2 धावा. याच्या अगोदरचा सामना आपल्याला सुपर ओव्हरचा सामना बघायला भेटला होता. परी 11 विरुद्ध पेठ यांच्यामध्ये. परी 11 या संघाने पराभूत केलं ते पेठ संघाला आणि त्यानंतर आजच्या दिवसातील मात्र हा दुसरा राऊंडचा सामना. कारण की पहिल्या फेरीमध्ये पराभूत केलं होतं नक्कीच गणेशगाव संघाला कोहर संघाने. ओहो यावेळेला इनसाइड आउट एरियामध्ये लॉफ्ट केलं चेंडूला. इनसाइड आउट एरियामध्ये कव्हर ड्राईव्ह मध्ये सुंदर फटका चेंडू सीमा रेषा पार. या खेळाडूचा हा प्रमुख इशारा आहे, प्रमुख झोन आहे. या प्रमुख झोन मध्ये चेंडूला पाठवले सीमा रेषा पलीकडे चेंडू जातोय 4 धावांसाठी. डेंजर एंड वरती मंगेश. तीन चेंडू फलकावरती धावसंख्या झाली 6 धावसंख्या. ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज मंगेश साठी. यावेळेला लवली चेंडू सोडला होता. नक्कीच मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी करते. समन्वय झालं नाही. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. बॅक ऑफ द लेंथ ज्याला म्हटलं जाईल. सुंदर चेंडू सोडलाय आणि सुंदर चेंडू सोडत असताना बघतो की अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू मंगेश साठी. यावेळेला सर्वात येणारा चेंडू ॲट द पॅड लाईन होती येणारा चेंडू. स्लोअर 1 जेवढे चेंडू सोडले तेवढ्याचा मात्र मोठा फटका खेळता आला नाही. अप्रतिम फलंदाजी करण्याचा निर्णय तर असेल परंतु नक्कीच 4 षटकाच्या खेळामध्ये किती मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये यश येईल हे देखील मात्र सातत्याने बघणं गरजेचं आहे. चारही बाजूला प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. शेवटचा चेंडूवरती नक्कीच हल्ला बॉल करण्याची पूर्व तयारी करते. नक्कीच वेट अँड वॉच, थांब आणि मार. परंतु नक्कीच एक धाव येते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक चौकार येऊन देखील फलकावरती धावसंख्या कोहर संघाची 7. स्पर्धेचा मित्रांनो रंग वाढत जातोय. नक्कीच हळूहळू ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येते. येणार काही दिवसातच 2 दिवसानंतर मात्र नक्कीच 3ऱ्या दिवसामध्ये मेगा फायनल ग्रँड फिनाले हा सामना आपल्याला बघायला भेटणार आहे राष्ट्रवादी चषकामध्ये. आणि त्यानंतर नक्कीच दुसरा गोलंदाज मिस्टर संजय समोर. पुणे एकदा मंगेश एक चौकाराच्या सहाय्यामध्ये खेळतोय. पूर्णपणे सन्नाटा पसरलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. चारी बाजूला बघतो की नक्कीच प्रेक्षकांची गर्दी. चारी बाजूला सुंदर डोंगर टेकडी आणि त्यानंतर हिरवे हिरवे गारगारीचे हरित तरुणाच्या मखमालीचे सुंदर चारी बाजूला हिरवी गार दाट झाडी वाडी बघायला भेटते. हे दृश्य. पहिला चेंडू पुलटा चेंडू लॉफ्ट केला चेंडूला. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क मध्ये 6 धावांसाठी. काय कमालीचं गाणं देखील वाजलं. कारण की नक्कीच या ठिकाणी बिग फटका देखील आला आणि बिग फटका येत असताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. पहिल्या षटकामध्ये थोडासा सावध सुरुवात झाली. यावेळेला संजयच्या गोलंदाजावरती तुटून पडेल की काय. डाऊन द लेग पंचांचा कॉल येतोय. वाईडचा कॉल. चेंडू ग्रीन आहे. पंचांनी ठरवलाय वाईड. याच मैदानात येणाऱ्या 18 तारखेला धुलीवंदनाच्या दिवसामध्ये
कुस्तीचा महासंग्राम देखील बघायला भेटणार आहे. पहिलवान कोणी असेल तर नाव नोंदणी सुरू करा. समोरच्या बाजूला स्टार्ट ड्राईव्ह डीप लॉंगर चेंडूला पटवले. काय जबरदस्त फटका. स्टँड अ डिलिव्हर्ड. मंगेश पुढील चेंडूवरती हल्ला बोल करण्याची पूर्व तयारी दाखल होती. नक्कीच थांब आणि मार अशा प्रकारचे दृश्य चित्र बघायला भेटलं होतं. नक्कीच धाव घेण्याची पूर्व जंबदारी, परंतु धाव बघायला भेटणार नाही. धावसंख्यावरती आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 20 धावसंख्या. प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात या क्रीडा नगरीमध्ये. आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच एक मानाची स्पर्धा, सौंदर्याने नटलेलं हे मैदान, कोहर विरुद्ध नळवाडी यांच्यामध्ये हा सुरेख सामना बघायला भेटतोय. यावेळेला कव्हर्स वरना चेंडूला घेऊन जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून चेंडू निसरता होता. चेंडू सीमारेषा पार. प्रमुख या मैदानाच्या चारी कोपऱ्याला फटकेबाजी करण्याची मात्र ताकद असेल याच फलंदाजाची. म्हणून तर सांगतो की सिंह म्हणून जन्माला आलोय, परंतु या जगामध्ये डरकाळीला महत्व नाही. तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं आहे. सो प्रसिद्ध आपण मात्र बघतो की अतिशय देखील मात्र फलंदाजी देखील बघायला मिळते कोहर या संघाचे. कोहर संघ 2021-22च्या सत्रामध्ये जर बघितलं तर नक्कीच सगळ्यात जास्त बक्षीस कमावणारा हा संघ येणार काही दिवसामध्येच नक्कीच वर्ल्ड कप असेल कोहरच्या मैदानावरती. याही वेळेला आउट ऑफ क्षेत्राच्या वरना चेंडू खेळून करण्याची तयारी केली होती. गॅप मध्ये चेंडू गेला नाही. फलंदाज बाद होते मिस्टर. बॅक टू द फील्ड मंगेश. पहिला फलंदाज बाजूला फलकावती धावसंख्या जाती 24 धावसंख्या. महत्वपूर्ण फलंदाज बाजूला मिस्टर मंगेश. गणाघाती फलंदाजी केली. त्यानंतर आपण बघतो की त्याची जागा सांभाळण्यासाठी दुर्गादास. दुर्गादास सातत्याने कोहर संघाचा डाव सांभाळण्याचं कार्य करणारा मात्र हा दुर्गादास. परंतु याचा लीड की कड्डी, मजबूत कड्डी ज्याला म्हटलं जाते मिस्टर योगेश भाई अद्याप स्ट्राईक यांना तयार. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, क्लासिक चेंडू. यावेळेला आपण बघतो की पॅडवरती येणारा चेंडू मोठ्या प्रकारे करण्याची तयारी. यावेळेला जोरदार अपील तर केली होती. नक्कीच षटकाची समाप्ती. षटक क्रमांक आपण पाहू शकाल की नक्कीच दोन षटकाचा खेळ समाप्त. 24 धावसंख्या बघायला मिळते ती 24 धावसंख्या. अद्याप 12 चेंडूचा खेळ शिल्लक. सरासरी 12च्या सरासरीने झालेली ही धावसंख्या नळवाडीच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला षटक हात आला. याला कुठला गोलंदाजी मार्कोती येईल किशोर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये बघायला भेटणार आहे. माझ्या दारावर मोर आलाय. मोर मला बोलावितो. मोर हा घुंगुर वाजवतो आणि त्यानंतर आपण बघतो की पालघर जिल्हा आदिवासी घोषित केला आणि त्यानंतर हे देखील मात्र गाणं वाजवलं जाईल. आणि त्यानंतर आपण मात्र बघतो की या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ शिल्लक. दुर्गा दास आली घोड्यावर बसून. देवी जगदंबा आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच या ठिकाणी दुर्गा दास तयार. सातत्याने महत्वपूर्ण आकांक्षा सांभाळणारा हाच दुर्गा प्लस दास आहे. याच्यामध्ये गोलंदाज देखील किशोर नंदनवन करण्यासाठी वेवंडीच्या मैदानावरती तयार आहे. नळवाडी संघाच्या माध्यमातून आणि ओमकारजी जाधव यांचे देखील मात्र आगमन होते. त्यांचे मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. बघा परमेश्वराचं देणगी आहे. त्याच अनुषंगाने बघतो की ओमकारजी जाधव आमच्या व्यासपीठावरती मंद मंद पावलांनी येताना त्यांचे देखील सरचं स्वागत आहे. निसर्ग रम्य, कारण की नक्कीच शरीर यष्टी मात्र आपण थोडीशी मात्र वेगळी बघतोय, परंतु नक्कीच शेवटी परमेश्वराचं हे देणं आहे. आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच ओमकार जाधव यांचे आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया.
लेफ्ट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू दुर्गादाससाठी इनसाइड आउट एरियामध्ये चांगला फटका बघायला मिळतो. डिपेक्सच्या कव्हर मधून चेंडू पाठीमागे सरसावतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव तर येते खात्यामध्ये. यास गुड रनिंग बिन द विकेट. एक धावची भर पडत असताना धावसंख्या बघायला मिळते ती 25 धावसंख्या. अद्याप जवळजवळ जर विचार केला तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आणि आमचे नंदूभाऊ थोडेसे मात्र मंद मंद पावलाने मात्र नक्कीच नंदनवन पावलाने या ठिकाणी मात्र मंद करण्यासाठी तयार आहेत. पूर्णपणे सन्नाटा. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी शॉर्ट चेंडू यावेळेला योगेश भाईच्या बॅटमधून अतिशय देखणा स्ट्रोक येतोय. वन बाउंस नंतर चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय. एका धावेची भर पडते आणि एका धावची भर पडत असताना टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. टीमची धावसंख्या आपल्याला बघायला पडते ती 26. धावसंख्या आणि 26 धावसंख्या असल्यानंतर बघायचं की नक्कीच धावसंख्या किती मोठी असेल. कोहर संघाचा प्रत्येक ठिकाणी कहर तर बघायला भेटतोय. आजच्या दिवसामध्ये नक्कीच या कुळवंडीच्या मैदानावरती नक्कीच विळवंडीच्या मैदानावरती नक्कीच कहर बघायला भेटेल की नाही. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने डावकरी हातात हा गोलंदाज. वाईटचा कॉल येतोय पंचांच्या माध्यमातून. पंच मिस्टर स्वप्नील असतील. महत्वपूर्ण क्रिकेटचा महासंग्राम आणि महत्वपूर्ण क्रिकेटचा महासंग्राम असल्यानंतर उलटा चेंडूवरती अटॅक केला जात आहे. का हे दुर्गादास पुरता चेंडू यॉर्कर त्या चेंडूला हाताला होता. नक्कीच सचिन रमेश तेंडुलकर ॲट डॉट 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 यॉर्कर असा हा चेंडू या ठिकाणी बघायला भेटला. एक धाव. एक धावनंतर धावसंख्या पलकावरती बघायला भेटते. टीमची धावसंख्या कोहर संघाची 34 धावसंख्या बघायला भेटते. आता मी जर विचार केला तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. थोडंसं रोखलंय बांधलंय परंतु योगेश सारखा मात्र नक्कीच एक पतंग उडवण्याच्या प्रयत्नामध्ये असणारा हा सातत्याने फलंदाज सडपातळ बांधण्याचा खेळाडू. कारण की कॅल्शियम थोडंसं शरीरामध्ये कमी असला तरी देखील मात्र जेव्हा मोठा फटका खेळतोय तेव्हा लांब लचक फटका जातोय. स्टायलिश खेळाडूचा स्टायलिश फटका. इनसाइड आउट एरियामध्ये नक्कीच कव्हर सिरीज मध्ये मारलेला फटका. एक धाव येते खात्यामध्ये. फलकावरती धाव संख्या 3 षटकाचा खेळ समाप्त. 35 लॉस ऑफ द 1 विकेट. कोहर डीजे आणि त्याच अनुषंगाने सपाटा दिला जाईल की नाही शेवटच्या षटकामध्ये आणि सपाटामध्ये रोखला जाईल की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. ओमकार जाधव हे देखील मात्र आमच्या व्यासपीठावर आजच्या दिवसामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सरचं स्वागत करूया. अलग नॅचरल स्टाईल. आणि त्यानंतर पहिला चेंडू क्लीन बॉल त्रिफळाचीत. डीजे 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 बाद झाला आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर नक्की थोडेसे एन्जॉय करताना मिस्टर त्रमक ताना
अतिशय थोड्याशा मध्ये नक्कीच एक वेगळं प्रदर्शन बघायला भेटेल, यामध्ये शंका नसेल. येते 18 तारीख आणि 18 तारखेच्या मात्र नक्कीच कुस्ती जंगीमध्ये हे सगळे पहिलवान बघायला भेटणार आहेत. यावेळेला दीपकसाठी हा चेंडू आउटसाइड क्षेत्राच्या पलीकडे चेंडूला खेळण्याची तयारी. दीपक देखील बॅक टू द पेविलियन. धावसंख्या 35. डीजे डॉट 2 विकेट 1 चेंडू डॉट. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. राईट राऊंड विकेटच्या बाजूने नाही तर पुढचा चेंडू मोठा पटका येतो आणि मोठा पटका येत असताना दुर्गादाससाठी घातक आहे की काय सुंदर झेल. आपल्याला पप्पू देखील बघायला भेटत नाही. मंगेश बाद झाला, योगेश बाद झाला आणि त्यानंतर नक्कीच दीपक सारखा फलंदाज बाद झाला. दुर्गादास देखील बॅक टू द पेविलियन. गणेश आणि नवीन फलंदाज 54 नंबरची जर्सी कमलेश. असे कमळाच्या फुलाला 32 पाकळ्या पाकळ्या मोजता बाया माझ्या चुकल्या गाणं ऐकूया काही क्षणातच आमच्या डीजे ऑपरेटर कडनं. कमलाच्या फुलाला 32 पकड्या याच ठिकाणी बघतोय. बॅटम राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा वाईटचा इशारा पंचांकडे येतोय आणि नक्कीच शेवटच्या षटकामध्ये ही अवांतर पहिली धावसंख्या 36. गणेश तयार. गणपती बाप्पाचं दर्शन आहे की नाही गणेशसाठी हे देखील बघणं गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच यावेळेला आपण पाहतो की डॉट चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 36 बघायला मिळते आणि 36 धावसंख्या काय जबरदस्त गोलंदाजी. कारण की खरी ताकद ही आहे नळवाडी संघाची गोलंदाजी आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच शेवटच्या चेंडूवरती टॉपेजला चेंडू स्पर्श झाला. ऑन साइड मध्ये मोठा फटका येतोय. बघायचा की नक्कीच चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाताना चेंडू सीमारेषा पार असेल की नसेल. 13 पिच्चा नहीं छोड़ेगा सोनिया कहां भाग रहे थे मस्त कलंदर के साथ तिसऱ्या धावासाठी मार्गस्थ झाले. 3 धावेनंतर यावेळेला षटकाची समाप्ती षटक क्रमांक 4 सगळ्याचा खेळ समाप्त. 39 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी नळवाडी या संघाला प्रत्युत्तर 10च्या सरसाने धावा गोळा करायचे आहेत. ऐकूया सुमधुर संगीत कमळाच्या फुलेला 32 पाकळ्या.
हॅलो हॅलो पहिला चेंडू टाकून झाला आणि पहिल्या चेंडूवरती आपण मात्र बघतो की नक्कीच या ठिकाणी एक धाव येते. एक धावाची भर पडत असताना ऑफ द मार्क केलेला आहे 40 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी. नरवाडी संघ हा सामना मात्र जिंकेल का आणि कोहर संघ नक्कीच या मॅच वरती पकड बनवण्यासाठी प्रयत्नशील राहील का हा देखील प्रश्नचिन्ह असेल. षटकातील दुसरा चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकच्या नाद असेल. साधा सोपा सिंपल झेल या ठिकाणी ड्रॉप. आपण पाहतो की नक्कीच जीवनदान दिलं आणि जीवनदान देत असताना नक्कीच हा झेल घेण्याची पूर्व संकल्पना होती. झेल घेण्याची पूर्ण जिम्मेदारी होती परंतु जिम्मेदारी मात्र नक्कीच पूर्ण करता आली नाही. षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडूवरती हल्ला बॉल करण्याच्या पूर्व तयारीमध्ये बघतो की नक्कीच चान्स तर दिला जात नाही. मोठा फटका खेळण्यासाठी आपण सातत्याने बघतो की नक्कीच अप्रतिम सामना असेल कारण की ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं आणि ज्या फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर हा फलंदाज आपली मात्र किमया मात्र सिद्ध करेल का. ऑर्धस्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्क होती आपल्याला बघायला मिळतोय. ओहो हो सुपर चेंडू योगेश बोये गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्यानंतर नक्कीच अतिशय देखणा चेंडू देखील हाताळलाय आणि देखणा चेंडू देखील हाताळत असताना आपण बघतो की नक्कीच हा अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू. 40 धावांचं लक्ष्य किशोर फलंदाज किशोर आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नरवाडी संघाची. ऑर्धस्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला बिग फटका खेळण्याची पूर्व तयार केली होती. चेंडू स्विन केलाय आणि स्विन चेंडू झाल्यानंतर नक्कीच निर्धाव चेंडू कारण की 4 सेकंदाचा सामना आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर जे पॉवर प्ले समाप्त होणार आहे त्या समाप्तीनंतर काय चित्र असेल कारण की शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. 10-12 फलंदाज स्टार्ट केले आमच्या प्रमुख समालोचन कक्षाच्या बाजूने शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला स्लाइस केले जाते हवेमध्ये चेंडू होता क्षेत्ररक्षक देखील तैनात होता आणि क्षेत्ररक्षक देखील तैनात असताना बघतो की नक्कीच षटकाची समाप्ती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. नरवाडी संघाची धावसंख्या टीमची धावसंख्या केवळ 4 धावसंख्या. काय जबरदस्त गोलंदाजी. आमचे प्रेक्षक वर्ग नक्कीच गल्ली बोळामध्ये जाऊन मात्र चर्चा करतात की नक्कीच कुठला संघ भारी होता. प्रत्येक दिवसाचा अपडेट मात्र समाप्त झाल्यानंतर नक्कीच सांगायच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये गल्ली बोळामध्ये या राष्ट्रवादी चषकाचा हा थरार जर निनादतोय परंतु या राष्ट्रवादी चषकाचा थरार निनादल्यानंतर गल्ली बोळामध्ये चर्चा होते. येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये नक्कीच नरवाडीच्या मैदानावरती नक्कीच अतिशय मात्र चांगली स्पर्धा असेल. येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये नक्कीच पुन्हा एकदा याच मैदानावरती काहीसा नवीन स्पर्धेचा मात्र एक आयोजन नियोजन असेल विरवंडीकरांच्या वतीने आणि कोळवंडीच्या वतीने. नक्कीच पुन्हा एकदा युट्यूब लाईव्ह स्पर्धा भरवण्याचं मात्र नक्कीच धाडस दिलेलं आहे याच वर्षामध्ये कोळवंडीकरांनी. पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बंदा हुआ 4 रन बगैर कोई विकेट के नुकसान पर. दूसरे गेंदबाजी का सिलसिला पेश करने के लिए तैयारी में मिस्टर उत्तम सामने किशोर. ना भाई जी हाँ शायद यहाँ पर बड़ा शॉट खेलने की तैयारी. गेंद जोन में तो मिली थी लेकिन उसके ऊपर बड़ा शॉट खेलने की तैयारी नहीं दिखा पाई और प्रयास भी अच्छा किया था. एक ही रन के साथ संघर्ष किया. 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में. मैदान के अंदर सुई गिरेंगे आवाज आएगा. पहली गेंद के ऊपर सिंगल. ओवर की दूसरी गेंद पारी का दूसरा ओवर. अच्छी गेंदों का सम्मान करो बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेट के खेल में कहावत है दुनिया जीतने का हौसला रखो यारो. एक जीत से यार कोई सिकंदर नहीं बनता है. मायूस मत होना जिंदगी से किसी भी वक्त तेरा नाम बन जाएगा. अगर दिल में हो आग और हौसला हो बुलंद तो अखबार बेचने वाला भी कलाम बन जाएगा. बार ओवर की अगली गेंद फुल टॉस गेंद के ऊपर अच्छा स्ट्रोक और अच्छा स्ट्रोक खेलते समय पीछे खिलाड़ियों के तैनात किया था. बिल्कुल दीपक जैसे प्लेयर्स तैनात. अब तक तो इस इनिंग में 8 गेंदे और 8 गेंदों में ना तो चौवा ना तो छक्का. क्या बात है. ना तो चौका ना तो 6 रन. तो शायद यहां पर इससे बेहतर किस टीम का पगड़ा भारी हो सकता है. लगातार एटीट्यूड लगातार मोटिवेशन लगातार बिल्कुल मोटिवेशन करने के बाद फील्ड की पावर बंदी चालू है मैदान के अंदर.
हर्ष का उल्लास, ललकार, प्रतिकार, शक्ति का संचार, ऊर्जा से भरे दोनों टीम आमने सामने जंग। ओवर की अगली गेंद फिर से बड़ा शॉट खेलने की तैयारी, एक कैच के साथ कैच क्लब का बेहतरीन विकेट कीपिंग का प्रदर्शन मिस्टर मंगेश की ओर से, पहले विकेट का नुकसान। छोटे नन्हे बच्चे तालियां बजाकर शायद यहाँ पर बिल्कुल ना लूक उठा रहे, जान दे कि आज के जो छोटे नन्हे बच्चे हैं यही कल के बड़े बिल्कुल ना बड़े स्टार प्लेयर बन जाएंगे। डीजे कमाल की गेंद रही थी, पड़ने के बाद बाहर की तरफ से गेंद मूव हो गई थी। किशोर देशी बल्लेबाज के लिए समझना इतना आसान नहीं था। बड़ा एज लेकर सीधी विकेट कीपर की गोदी में गेंद, झटका लगता हुआ पहला। चलते रहो जनाब, चलते गाड़ी का नाम मजनू। नए बल्लेबाज मैदान के अंदर, पिछले मैच के हीरो रहे थे बिल्कुल गणेश मेजर, लेकिन इस बार संजय और सही टॉप स्टंप पर जगह बनाकर खूब सुंदरता के साथ इस गेंद का हल्की सी दरार थी, इसी दरार के साथ गैप ढूंढना, सुई में धागा, 4 रन। डीजे कमाल का स्ट्रोक खेला और कमाल का स्ट्रोक खेलते समय आते आते अपने बल्ले का पेश खोला, पेस के साथ, रफ्तार के साथ, खूब सुंदरता के साथ इस गेंद को पहुंचाया बॉल लाइन के बाहर, 4 रन के लिए। ओवर की अगली गेंद फुटबॉल गेंद के ऊपर डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र के ऊपर से अच्छा स्ट्रोक खेला, पीछे खिलाड़ियों के तैनात किया था, तो फील्डर के सर के ऊपर से गेंद निकल गई, बॉल लाइन के बाहर, 4 रन। या जीतने का हौसला रखो यारो, एक जीत से यार कोई सिकंदर नहीं बनता है, शायद क्यों कहा जाता है, जो बिल्कुल जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। तेरा वैभव अमर रहेगा सामने वाले टीम के ऊपर, जीत अर्जित करने के लिए तैयारी करके आ गए हम सारे जहां से अच्छा हिंदुस्तान। हमारा व्हाइट का कॉल आता है, हम प्यार स्वप्निल की ओर से। स्वप्निल बड़ा नाम है, शादीशुदा बंदा तो नहीं नजर आता है, लेकिन बड़ा नाम। बड़ा हिट लगाने का प्रयास, इंसान के सर पर कभी ताज नहीं रहते, ताजमहल कौन सी टीम बना पाएंगी। योगेश फिर से आते हुए गेंदबाजी का सिलसिला पेश करने के लिए पहली गेंद आउट साइड ऑफ स्टंपर जगह बनाकर अच्छा स्ट्रोक खेला, फिर से पॉइंट क्षेत्र की ओर से बिल्कुल बड़ी दरार और दरार के साथ इनसाइड आउट एरिया में गेंद निकल गई, 4 रन के लिए। बेहतरीन शॉट, 4 रन, 11 गेंदे 20 रन। पर अच्छा स्ट्रोक खेला और अच्छा स्ट्रोक खेलते समय स्केयर ऑफ द विकेट के साथ आउटफील्ड तेज मानी जाते ही, और आउटफील्ड तेज मानने की वजह से बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला, 4 रन। ओवर की इस बार दूसरी गेंद, बड़ा शॉट खेलने की तैयारी, हवा में गेंद उत्तम, सामने उत्तम है तो साझा पर क्या कैच को लगभग पाएंगे, जी हां, शानदार कैच, विकेट का नुकसान। कमान डीजे मिस्टर संजय के रुख में नए बल्लेबाज मैदान के अंदर, रोशन
योगेश करतोय गोलंदाजी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार होता. दुसऱ्या चेंडूवरती सुंदर झेल उत्तम याने मध्ये सुंदर झेल टिपला आणि उत्तम याने सुंदर झेल टिपल्यानंतर फलंदाज बाद झालाय. होय मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेला बघतो की नक्कीच पुन्हा एकदा झेल सोडतोय. काय जबरदस्त खेळ बघायला भेटतो आणि जबरदस्त खेळ बघायला भेटल्यानंतर नक्कीच या ठिकाणी सोनियाच्या ताटी उजळल्या जाती. माझ्या दारावर मोरयो आलाय. मोर मला बोलावितो. मोर हा घुंगरू वाजवतोय. कुठल्या संघाचा घुंगरू वाजेल? निळा पोपट जंगलात निळसर रंगाची मात्र जर्सी निळसर रंगाचा चेंडू. समीकरण कशा प्रकारे जमतंय? एक धाव खात्यामध्ये एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सकते. आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की 21 धावसंख्या अद्याप 19 धावांचं लक्ष्य. चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू धावा लागतील 19. 9चा आकडा येतोय पाठीमागे. ऑर्धस्टमच्या बाजूने योगेश करतोय गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र डावखऱ्या हाताचा फलंदाजाला इनसाइड आउट एरियामध्ये नक्कीच चेंडूला मात्र घेऊन जातोय. त्यानंतर अतिरिक्त उंची दिलेला चेंडू सीमारेषा पलीकडे झाली. यामध्ये शंका नसेल. गुड हिट. सुपर बाउंड्री. चौकार. माझ्या दरावर मोरयो आलाय. ऐकूया समोर संगीत. देखील मात्र आपल्याला ऐकलं माझ्या दरावर मोरयो आलाय. मोर मला बोलवतो. मोर हा घुंगरू वाजवतोय. 15 धावांचं लक्ष्य. 8 चेंडू 15 धावा. मॅच काय जबरदस्त बघायला भेटते. कारण की राष्ट्रवादी चषक घड्याळाचा सेकंड कटा टकटक करतोय. हृदयामध्ये ठोके पडायला सुरुवात झाली आणि हृदयामध्ये ठोके पडायला सुरुवात झाल्यानंतर नक्कीच 1 किलो कापूस 1 किलो साखर वजन कोणाचं जास्त पाहूया. पुढचा चेंडू ऑन साइडला ग्लान्स केलेला फटका. यावेळेला सुपर फटका असेल आणि सुपर फटका येताना चेंडू जाता सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. लक्ष 7 चेंडू 11 धावांचं लक्ष्य. 7 चेंडू 11 धावांचं लक्ष्य आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच पोरगी भात लावायला जायचं हे देखील गाणं मात्र पुन्हा एकदा मात्र नक्कीच एक दणकेबाज वाजला जाईल. कारण की सामना तसाच प्रकारचा रंगात येतोय. यावेळेला बघायचं की नक्कीच ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू ऑन साइडला ग्लान्स करण्याची पूर्व तयारी करते. नक्कीच समीकरण वागता चुकता झालेलं आहे आणि त्यानंतर नक्कीच 6 चेंडू 11 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी. 6 चेंडू 11 धावांचं लक्ष्य. बघायचं की काय जबरदस्त फलंदाजी देखील बघायला भेटते आणि चांगली गोलंदाजी देखील बघायला भेटली. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. यस सर नक्कीच जाऊ शकता तुम्ही. तत्पूर्वी नक्कीच देऊया डीजेला संधी. पोरगी भात लावायला जायचं. अप्रतिम गाणं देखील आपण ऐकलं. कारण की पोरगी भात लावायला जायचो आणि त्याच अनुषंगाने 6 चेंडू 11 धावांचं लक्ष्य. मुकेश पवार येतोय गोलंदाजी मार्कोती. सातत्याने नक्कीच मोठ्या स्पर्धा खेळलाय. मोठा अनुभव आहे. दांडगा अनुभव आहे. प्रशांत सारखा फलंदाज स्ट्राईक इनला आपण पाहू शकाल. 6 चेंडू 11 धावांचं लक्ष्य. माझं माहेर पुण्याचं दिलंय मला कोकणात आणि नक्कीच भाताची लावणी मला जमत नाही. चिखलातून पाय माझा निघत नाही. यावेळेला नक्कीच बघायचं आहे की नक्कीच 6 चेंडू 11 धावांचं लक्ष्य. मॅच कोणाच्या बाजूने जाईल? प्रेक्षक वर्ग पापणी देखील पाडत नाही. रात्र नाही स्वप्न बदलतात. दिवा नाही वात बदलते.
मनामध्ये जिंकण्याची आशा आहे आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच वेळ बदलेल की नाही हे येणारी मात्र वेळ का सांगून जाईल. मुकेश पवार, प्रशांत तयार, 6 चेंडू 11 धावांचं लक्ष. चिंचणी, तारापूर, दांडीने बोईसर आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच आपण पाहणार आहोत की मॅच कोणाच्या बाजूने जाईल. पूर्णपणे मात्र नक्कीच सन्नाटा पसरला जातोय. चिडिया चुप का ये खेत में, पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ चेंडूला ठेवला. नक्कीच याचा कॉल येतोय पंतांचा, वाईटचा कॉल येतोय. लाईनच्या बाहेर चेंडू जातो आणि लाईनच्या बाहेर चेंडू असल्यानंतर नक्कीच पहिला चेंडू मात्र वाईटचा हाताळला आहे. 6 चेंडू 10 धावांचं लक्ष, 6 धावाचं समीकरण येतंय. लेफ्ट आर्मवर विकेटच्या बाजूने मुकेश पवार करतोय गोलंदाज आणि त्यानंतर बघायचा की नक्कीच समोर मात्र फलंदाज तयार असेल तो मिस्टर प्रशांत. यावेळेला काय चित्र असेल, काय नेत्र असेल. नेत्र दीपक सामना कोहर विरुद्ध पहिला चेंडू वाईट टाकला होता. त्यानंतर नक्कीच या चेंडूला केवळ टायमिंग वरती घेऊन मारलेला फटका. खराब क्षेत्ररक्षण होतं आणि खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घेताना ज्यावेळेला सुवर्ण संधी भेटली त्यावेळेला नक्कीच 2 धावा तर बघायला भेटतील. 2 धावा पूर्ण, 5 चेंडू 8 धावा. गणित सोपं साधं, हे गणित हाताळण्यासाठी मात्र नक्कीच कुठला फलंदाज तयार आहे. प्रशांत सारखा फलंदाज तयार असेल. नळवाडी संघाचा नळाला नळ जोडून पाणी नेलय मुंबईला, परंतु नक्कीच पाणी आजच्या दिवसामध्ये आहे की नाही. यावेळेला खराब फिल्डिंग, खराब पोझिशन, चेंडू सीमारेषा पार, चौकार प्लस वाईट 5. याचा तिसऱ्या पंचांकडे दाद दिली. वाईट आहे की नाही हे चेक करण्यासाठी चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. तर या ठिकाणी मात्र नक्कीच याचा चेक केला जाईल. बघतो की वाईट चेंडू आहे की नाही हे देखील मात्र बघणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने तिसरा पंचांकडे मात्र नोंद करताना चेंडू सीमारेषा पलीकडे तर 4 धावांसाठी गेलाय. त्यानंतर बघतो की या ठिकाणी काय चित्र असेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो की नक्कीच त्र्यंबक गोटे नक्कीच कॉल देतील आपल्याकडे. चेंडू वाईट नाही आहे आणि त्या चेंडू वाईट नसल्यानंतर बघतो की 4 धावा तर येतील खात्यामध्ये आणि त्यानंतर बघतो की यावेळेला चित्र काय असेल, कारण की चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत तीन चेंडूचा 2 चेंडू. यस यस सर, ओके, 2 चेंडू टाकून झाले, 4 चेंडू आणि 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावांचं लक्ष नळवाडी संघाला जिंकण्यासाठी बघायचा की नक्कीच काय मॅच जबरदस्त बघायला भेटते. टर्निंग पॉइंट वरती नक्कीच किस्मत की देवी साथ हिम्मत की बात, हिम्मत है मर्दा तो साथ देने वाला खुदा. यावेळेला बघतो की नक्कीच नेत्रदीपक चेंडू सोडला जाईल की नाही. हा चेंडू मध्ये सुरेख चेंडू, क्लोज कीपिंग, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, 3 चेंडू 4 धावांचा लक्ष्य. कुत्ता भी मैदान के अंदर दौड़ रहा है. कुत्ता कभी दास्तान बनकर अपने पिल्लू को दूध नहीं पिलाता, लेकिन कुत्ता भी मैदान के अंदर दौड़ रहा है. तीन चेंडू 4 धावांचं लक्ष्य बघायचं आहे की नक्कीच मॅच कोणाच्या बाजूने जाईल ही मात्र नक्कीच वडाफोन ॲडव्हर्टाइज. लेफ्ट मोड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा मात्र यॉर्करित्या चेंडू हाताळला आणि यॉर्करित्या चेंडूला हाताळत असताना पहिली धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना गुड थ्रो. ओ माय गॉड, थ्रो तर अतिशय डेंजर केला होता आणि थ्रो अतिशय डेंजर करत असताना बघतो की नक्कीच 2 धावा पूर्ण. 2 चेंडू 2 धावा. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं होतं, चांगली फेकी देखील केली होती, परंतु मुकेश पवारच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला नाही. 2 चेंडू 2 धावा. सामना सुपर ओव्हरचा होईल का हा देखील प्रश्न विचारला जातोय प्रेक्षक वर्गांना. यावेळेला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउटसाइड ऑफ टर्न चेंडूला हलक्या हातामध्ये चेंडूला घेऊन करतोय. नक्कीच पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर 1 धाव लागते जिंकण्यासाठी. 1 चेंडू 1 धाव. सामना वडा असेल तर
वाजवा जोरदार टाळ्या. जो सुपर चौकार केला आणि त्या चौकाराच्या साहामध्ये मॅच टाय झाली. बघायचं आहे की नक्कीच क्षेत्ररक्षकांची बाजू कशा प्रकारे सजवली जाईल. सुपर ओव्हरचा सामना बघायला भेटेल की नाही हे देखील आजच्या दिवसामध्ये बघायला भेटतं. यावेळेला नक्कीच लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्क होते. स्ट्राईक एंडला चेंज केलंय. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका चेंडूमध्ये नक्कीच एका धावाची गरज. कोहर विरुद्ध नळवाडे असा मात्र हा सामना बघायला भेटतोय. म्हणून तर सांगतो की सिंह म्हणून जन्माला आलो. या जगामध्ये डरकायला महत्व नाही. तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं आहे. काय जबरदस्त मॅच. जर शिवाजी या नावाला जर तुम्ही उलटा वाचला असेल तर जीवासी असा शब्द तयार होता. जो जीवासी आयुष्यभर केला तो शिवाजी झाला. आज कुठला संघ नक्कीच आपला दमदार खेळ करेल. एका चेंडूमध्ये एक धावाचा लक्ष. डावखुऱ्याचा फलंदाज तयार असेल. स्ट्राईक एंडला बाजू सजवली जाते. क्षेत्ररक्षकांची शॉर्ट लेग स्लिप पॉइंट स्लिप मिड ऑफ ऑन साइडचं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि त्याच अनुषंगाने मॅच कशी झाली पाहिजे. मॅच अशी झाली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने शार्क हुशार चपळाई जिद्द. एका चेंडूमध्ये एक धावाचं लक्ष. मॅच टाय झालेली आहे. स्कोर लेवल आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवला होता आणि आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवल्यानंतर नक्कीच चेंडू जातोय कव्हरच्या वरना. चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी.